बेसिक्स ऑफ इनऑर्गॅनिक केमिस्ट्री फॉर इनऑर्गॅनिक स्ट्रेंथनिंग. आपलं जे पिरियॉडिक टेबल आहे, पिरियॉडिक टेबलमध्ये 13 ग्रुप्स आणि 7 पिरियड्स आहेत. 13 ग्रुप्स कसे आहेत, 1A 2A, परत पी ब्लॉक मध्ये जाऊन 3A 4A असं करत 8A पर्यंत, आणि डी ब्लॉक मध्ये 3B 4B असं करत करत 12B पर्यंत आहे. मग आता याच्यामधले एलिमेंट्स नेमके कोणते कोणते ते बघू. एलिमेंट्स आता ट्रिक्स. होली पे नशा करके रब्बी ने चरस फूका. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीजियम, फ्रॅन्शियम. नंतर आता हे आडव्यामध्ये सेकंड पिरियड लक्षात ठेवायचे ट्रिक. लिबेब कानाऊ असं लक्षात ठेवतो मी. मग आता बेरिलियम. बेरिलियम बेटा मांगे कार स्कूटर बाप राजी. बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम. नंतर ते खालचं रेडिओ ऍक्टिव्ह सोडून दिलं तर चालतंय. नंतर आता आपण ह्याच्याकडे जाऊ. पी ब्लॉकमध्ये. पी ब्लॉकमध्ये लिप बे ब वर्ण बोरॉन. बैंगन आलू गाजर इन थैला. बोरॉन ॲल्युमिनियम गॅलियम इंडियम थॅलियम. नंतर लिप बे ब का वर्ण कार्बन. काशी गए संत प्रभू. कार्बन सिलिकॉन जर्मेनियम टीन आणि लीड. नंतर लिबेब काना नायट्रोजन. ना पास सब बकवास. नायट्रोजन फॉस्फरस आर्सेनिक अँटीमनी बिस्मथ. नंतर वर्ण ऑक्सिजन. उ स से टिपो. टिपो म्हणजे कॉपी करायचं. उस से टिपो. ऑक्सिजन सल्फर सेल्युरियम टेल्युरियम पोलोनियम. नंतर आपलं माहितच आहे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन, आणि ते रेडिओ ऍक्टिव्ह सोडून दिलं तर चालतंय. नंतर आता याच्यामध्ये आपलं इनर्ट गॅसेस शेवटचं 18th ग्रुप. 18th ग्रुपमध्ये हिना और करीना का एक्सरे रणवीर. हिना और करीना का एक्सरे रणवीर. हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झिनॉन, आणि हे नाव नाही लक्षात ठेवलं चालतंय. हेलियम मध्ये दोन इलेक्ट्रॉन्स असतात. नंतर इथं 8 ऍड करायचे आहेत. काय इथं 8 ऍड करायचे आहेत. तिकडं इथं 1 पासून सेकंड कडे जाताना 2 ऍड करायचे आहेत. पण इथं 18th ग्रुपमध्ये येताना 1 पासून 2 कडे जाताना 8 ऍड करायचे आहेत. हे लक्षात ठेवायचं. नंतर इथं 8, मग इथं 8 ऍड करायचं. 8 नंतर 18 आणि 32 असं करायचं. हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. नंतर आणि ह्याच्यामध्ये पी ब्लॉकमध्ये हे बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, SbTe आणि At हे सगळे जे आहेत ते मेटलॉइड्स आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. परत आता डी ब्लॉकमध्ये आलं. डी ब्लॉकमध्ये आपण बघू. डी ब्लॉकची सुरुवात जी आहे ते 3D सिरीज पासून होते, आणि 3D सिरीज जे आहे ते 4th पिरियड मध्ये एक्झिस्ट करतं, आणि हे जे आहे 3rd ग्रुप पासून स्टार्ट व्हायला लागलंय. मग आता याच्यामध्ये स्कूटी वेच कर मन फी के कोई नाही क्यूटी जानू असं ट्रिक आहे. नंतर आता 4D, आता हे 3D सिरीज झालं. 4D सिरीज मध्ये यार जरा नींबू पानी मोए तारू राह पिला दे आज चढ़ा दे. नंतर 5D सिरीज मध्ये ला हफ्ता वरना रे उसे इतना पीटेंगे और हॉस्पिटल पहुंचाएंगे. नंतर 6D सिरीज मध्ये एसी में बैठे रुदरफोर्ड बोले डब्बू सिंह बहा हसो मत डिस्टर्ब हो रहा है कंपनी 2 असं लक्षात ठेवायचं. आता त्यानंतर आता एफ ब्लॉक मध्ये जाऊ. एफ ब्लॉक मध्ये 4F सिरीज आहे. 4F सिरीज आणि 5F सिरीज. 4F सिरीज शुअरली 6th पिरियड मध्ये, 5F सिरीज 7th पिरियड मध्ये. मग आता 4F सिरीज म्हणजे लॅन्थेनॉइड्सचं ट्रिक. सीने पर नदिया प्रेम की समाई यू गुदगुदाई तब दिल हुआ अरे तुम पे यू ही लुट जाए. 5F सिरीजचा टांगे पर से उन पर नजर पड़ी आसमां सिमटा बिजली कड़की एहसान फरामोश मन चली निकली लड़की. हे आता यांचं मेन म्हणजे ॲटॉमिक नंबर लक्षात ठेवायचं महत्वाचं आहे. आपला स्कॅन्डियम जे आहे
स्कॅन्डियम कॅल्शियम 20 असते, कॅल्शियम 20 नंतर स्कॅन्डियम 21, मग 21 पासून ते टोटलमध्ये असं डी ब्लॉकमध्ये 10 एलिमेंट्स असतात. मग 21 पासून मोजलं तर 10 एलिमेंट्स केलं तर 30 पर्यंत येते. आणि 30 झालं, मग 30 नंतर पुढचं आता हे 21 आहे, 21 4th पिरियडमध्ये. मग आपण काय मॅजिक नंबर कसा आहे, इथनं 2 ऍड केलं, इथनं 8 ऍड केलं, इथं 8 ऍड केलं, आता इथं 4 to 5 जातं 18 ऍड करायचं. म्हणल्यावर इथं 21 + 18 केलं तर 39 आलं. मग 39 पासून 10 एलिमेंट्स मोजलं, 39 पासून 10 एलिमेंट्स मोजलं तर 48 पर्यंत जात आहे. मग 48 पर्यंत गेलं. आता मग हे 48 झालं. मग आता पुढच्या ह्याच्यामध्ये आता इथं 18 ऍड केलं, 4 पासून 5 ला येताना, 5 पासून 6 ला येताना पण 18 ऍड करायचं. मग इथनं 18 ऍड केलं, 39 + 18 ऍड केलं तर 57 येत आहे. मग आता 57 व लॅन्थॅनम आहे, पण तिथं पुढं इथनं एफ ब्लॉक पण आहे. मग एफ ब्लॉक जे आहे ते मग आता इथं 57 लॅन्थॅनम आहे, तर 58 पासून ते पुढचे 14 एलिमेंट्स, 58 पासूनचे पुढचे 14 एलिमेंट्स 71 पर्यंत 4F सिरीज आली. आणि त्यानंतर 71 नंतर झालं 72. मग 72 पासूनचे पुढचे राहिलेले 9 एलिमेंट्स, 72 पासून ते 9 एलिमेंट्स मोजले तर 80 पर्यंत नंबर जाते. हे आहे 5D सिरीजचं ॲटॉमिक नंबर्स. नंतर आता इथं पासून आपण 5 पासून 6 ला जाताना 18 ऍड केलं, तर आता 6 पासून 7 कडे जाताना 32 ऍड करायचं. मग 57 + 32 आलं 89 ऍक्टिनियमचं ॲटॉमिक नंबर आलं. पण पुढं एफ ब्लॉक स्टार्ट झालं. मग एफ ब्लॉक 90 पासून स्टार्ट झालं, 90 पासून पुढं 14 एलिमेंट्स मोजले तर 103 पर्यंत जात आहे. मग 103 पर्यंत गेलं तर मग 104 परत आलं 6D सिरीजमध्ये. मग 104 पासून पुढे 9 एलिमेंट्स 112 पर्यंत असं जात आहे. हे जे आहे ते ॲटॉमिक नंबर देऊन कुठल्या ब्लॉकचं एलिमेंट आहे त्यासाठी हे भरपूर महत्वाचं आहे. नंतर आपलं नॉर्मल जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे, एस ब्लॉकमध्ये इनर्ट गॅस NS1 किंवा 2 असू शकते. NS1 फर्स्ट ग्रुपमध्ये, NS2 सेकंड ग्रुपमध्ये विदाउट एनी एक्सेप्शन. नंतर पी ब्लॉकमध्ये आलं तर NS2 भरलेलं, पी आणि एफ ब्लॉकमध्ये NS2 भरलेलं असतं. हे कधी पण लक्षात ठेवायचं ऑप्शन एलिमिनेशनमध्ये. पी ब्लॉक NS2 NP 1 to 6 NP मध्ये आलं म्हणून तो पी ब्लॉकमध्ये आहे. नंतर डी ब्लॉकमध्ये आलं, डी ब्लॉकमध्ये एक्सेप्शन्स आहेत, म्हणूनच NS मध्ये 0, 1, 2 असू शकतं आणि N-1 डी मध्ये 1 ते 10 पर्यंत असू शकतं, पण 0 कधीच नाही. 0 आलं तर ऑप्शन एलिमिनेशन. नंतर एफ ब्लॉकमध्ये गेलं, एफ ब्लॉकमध्ये एफ वर 0 येऊ शकतंय आणि N-D वर पण 0, 1 येऊ शकतंय. NS2 भरलेलं आहे, हे पण ऑप्शन एलिमिनेशन यूज करायचं. NS2 F 0 to 14, N-1 D 0 to 1. नंतर आता IUPAC ग्रेटर दॅन 100 ॲटॉमिक नंबर जे आहे त्यासाठी 0 असेल तर नील, 1 म्हणजे हे नंबर आहे, 0 असेल तर नील, 1 असेल तर अन, 2 असेल तर बाय, 3 असेल तर ट्राय, क्वाड, पेंट, हेक्स, सेप्ट, ऑक्ट, इन आणि शेवटी IUM ऍड करायचं. जसं की एक्झाम्पल 112 जर घेतलं, 112चं जर 1 आलं अन, परत एकदा 1 अन, नंतर बाय, 2चं बाय आलं, अन बाय EM असं करायचं. नंतर एक महत्वाचे पॉइंट्स आहेत 4. जनरली ऑक्साइड्स ऑफ मेटल्स आर बेसिक इन नेचर, आपल्याला पण माहित आहे, पण ह्याची एक्सेप्शन्स आहेत. ह्याची ट्रिक सब जन की सुनो प्रभू अल्लाह, नंतर पुढे लक्षात ठेवायचं बे, नंतर Ga, गॅलियम आणि Cr++3 हे सगळे जे आहेत ते एम्फोटेरिक आहेत. नंतर जनरली ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल्स आर ऍसिडिक एक्सेप्ट NO, N2O, CO, H2O हे सगळे न्यूट्रल आहेत. नंतर डी ब्लॉकसाठी जर ऑक्सिडेशन स्टेट मेटलचं 1, 2, 3 असेल, +1, +2, +3 जर असेल तर ते बेसिक असतं, +4 मध्ये एम्फोटेरिक असतं, +5, 6, 7, 8 मध्ये ऍसिडिक असतं. आणि साईज ऑफ एस ब्लॉक इज ऑलवेज ग्रेटर दॅन डी ब्लॉक असं का बरं म्हणतात, कारण एस ब्लॉकचं सर्वात छोटं जे आहे ते पण ह्यांच्यापेक्षा मोठं आहे, ते डी ब्लॉक वाल्यांपेक्षा पण मोठं आहे.